रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत। खेड शहरातली जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर आता चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदी धोकादायक पातळीच्या दिशेने प्रवास करते। बाजार पुलावर नदीचं पाणी आलंय आणि त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास चिपळूण शहरातही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। दुपारनंतर चिपळूणमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ होते। मी आता सध्या आहे जुना बाजारपूल या परिसरामध्ये आणि आपण पाहताय की इथला जो बाजारपूल आहे त्या बाजारपुलाला वाशिष्ठी नदीचा पाणी जे आहे ते टेकलेलं आहे। खरं तर आता दुपारनंतर भरतीची वेळ आहे आणि त्यानंतर चिपळूणमध्ये जे पाणी आहे ते पाणी भरण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। घाट परिसरामध्ये गेल्या 2 तासापासून जोरदार पाऊस पडतो आणि त्यामुळे या नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण शहरामध्ये प्रशासनाची जी टीम आहे ती सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। वेळोवेळी या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येतं।